SIP नेमकी कोणत्या तारखेला करावी? 1 तारीख, 10 तारीख की महिन्याच्या शेवटी? अनेक गुंतवणूकदारांना वाटते की 1 तारखेला SIP केली तर जास्त फायदा होतो किंवा महिन्याच्या शेवटी केली तर तोटा होतो. हा एक मोठा गैरसमज आहे. खरं सांगायचं तर दीर्घकालीन गुंतवणुकीत कोणती तारीख निवडली यापेक्षा नियमितपणे SIP सुरू ठेवणे अधिक महत्वाचे असते. म्हणूनच अशी तारीख निवडा ज्या दिवशी तुमचा पगार खात्यात जमा झालेला असतो आणि बँकेत पुरेशी रक्कम उपलब्ध असते. यामुळे SIP हप्ता चुकवण्याची शक्यता कमी होते. लक्षात ठेवा, योग्य तारीख निवडण्यापेक्षा योग्य शिस्त राखणे जास्त महत्वाचे आहे. म्हणून म्हणतो म्युच्युअल फंड सही आहे, कारण शिस्त राखल्यानेच संपत्ती निर्माण होते. तुमची SIP महिन्याच्या कोणत्या तारखेला जाते? 1, 5, 10 की दुसऱ्या दिवशी? कॉमेंटमध्ये नक्की सांगा. मी प्रवीण एकनाथ हिवाळे, MP रजिस्टर्ड म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आहे. अशाच सोप्या मराठीमध्ये आर्थिक साक्षरतेसाठी चॅनलला फॉलो नक्की करा. धन्यवाद. म्युच्युअल फंडातील गुंतवणुकी बाजारातील जोखमींच्या अधीन असतात. योजनेशी संबंधित सर्व दस्तऐवज काळजीपूर्वक वाचा.